तर सर्वांना रामकृष्ण हरी. पंढरपूरमध्ये काय झालं आहे बघण्यासाठी तुम्हाला नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल आणि काय घडलं आहे काय नाही ते सर्व काय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर रामकृष्ण हरी सर्वांना. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पंढरपूरचं दर्शन घडवून आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपण हा व्हिडिओ पूर्ण नामदेव पायरीपासून ते चंद्रभागा नदीपर्यंत करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून सांगा. जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आषाढवारी थोड्या दिवसावर राहिलेली आणि पंढरपूरमध्ये गर्दी वगैरे आता व्हायला सुरू झालेली आहे मोठी. तर व्हिडिओ काढायला पण असं म्हणजे इतकी गर्दी होती का नाही, भरपूर असं म्हणजे वारकरी असल्यामुळे व्हिडिओ आवाज वगैरे बॅकग्राऊंडचा भरपूर यायला लागलेला आहे. तर इथून पुढे काय आवाज म्हणजे कॅप्चर होईलच, पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. तर तुम्हाला समजेल म्हणजे नामदेव पायरी जवळ ती गर्दी किती होती काय नाही. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गर्दी दाखवण्याचा हेतूनच व्हिडिओ केलेला आहे. यामध्ये कोणताही म्हणजे चुकीचा ठेमेल किंवा चुकीचा फोटो टाकल्यामुळे तुम्हाला गैरसमज होईल. तर कोणीही गैरसमज करून घेऊ नये. आपला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा. जे कोणी होणं तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एकदा सांगतो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमचं दर्शन घडवून देण्याच्या हेतूनच आपण व्हिडिओ बनवलेला. कसा वाटतो ते नक्की सांगा. चला पुढे माऊली, चला माऊली, चला पुढे. माऊली चला पुढे, विनाकारण रस्त्यामध्ये थांबू नका माऊली. चला चला पुढे माऊली, चला माऊली, विनाकारण गेटवर थांबू नका माऊली. चला चला पुढे. चला माऊली, चला चला पुढे, विनाकारण थांबू नका. चला माऊली, चला पुढे, दर्शन झाले. चला पुढे माऊली. कोणी म्हणू
सर्वांना रामकृष्ण हरी. आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. जे कोण नवीन होतं त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही आपल्या यूट्यूब आयडीला बाकीचे व्हिडिओ अपलोड केलेले ते नक्की शेवटपर्यंत बघा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकच हेतू होता की तुमचं पंढरपूरचं दर्शन होता येईल तेवढं घडवून देण्याचा. कारण की जे आशीर्वादीला आणि आधीमध्ये जे येऊ शकत नाही त्यांना घर बसून दर्शन घडवून आणण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून हेतू होता. रामकृष्ण हरी.